शेतावर चक्कर निसर्गाची गोडी। तुम्ही निसर्गाच्या कुशीत हरवून जाण्याची इच्छा ठेवतात का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाजमाळा ॲग्री टुरिझममध्ये आपल्या कुटुंबासोबत एक वेगळा अनुभव घ्या। खास उन्हाळा धमाका ऑफर, फक्त 200 रुपयात स्विमिंग, रेन डान्स आणि गोलंबस राईड। थंड पाण्यात खेळा आणि मजा करा। पावसाच्या सरींमध्ये नाचून निसर्गाचा आनंद घ्या। रंजक आणि रोमांचक राईडमध्ये मजा करा। पत्ता रुई 36 नगर सोलापूर रोड, अहिल्यानगर, नगरपासून फक्त 20 मिनिटाच्या अंतरावर। बुकिंगसाठी संपर्क 98 90 77 25 20 किंवा 97 30 97 97 00। भारतीय जनता पार्टीच्या वतीने 13 ते ऑगस्ट 15 दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानाच्या जनजागृतीसाठी भाजपच्या भिंगार मंडळाच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी तिरंगा यात्रा काढण्यात आली। यावेळी अभियानाचे समन्वयक सुनील रामदासी, जिल्हा सरचिटणीस महेश नामदे, भिंगार मंडळाचे अध्यक्ष सचिन जाधव यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते। हातात तिरंगा राष्ट्रध्वज घेऊन भारतमातेच्या जय जयकारात ही तिरंगा यात्रा भिंगार शहरातील प्रमुख भागामधून काढण्यात आली। अनिल मोहिते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या हर घर तिरंगा मोहिमेच्या जनजागृतीसाठी अहिल्यानगर भारतीय जनता पक्षाच्या वतीने तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। नागरिकांनी 13 ते ऑगस्ट 15 दरम्यान सन्मानाने व अभिमानाने आपल्या घर, कार्यालय व दुकानांवर आपला तिरंगा ध्वज फडकावून देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करावा। भाजपने कायम देशाप्रती आदर व्यक्त करत संविधानानुसार राष्ट्रहिताचे कार्य केले आहे। सध्या जगात निर्माण झालेल्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वदेशी व आत्मनिर्भर भारताची घोषणा करून त्यानुसार काम सुरू केले आहे। आपणही जास्तीत जास्त स्वदेशी वस्तूंचा वापर करून त्यांना प्रतिसाद देऊ। भिंगारमध्ये झालेल्या तिरंगा यात्रेतूनही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही स्वदेशीचा नारा दिला आहे। जय श्रीराम, जय श्रीराम। आज भारतीय जनता पार्टी भिंगार मंडळाच्या वतीने तिरंगा यात्रेचं आयोजन केलं। त्या तिरंगा यात्रेत उत्स्फूर्तपणे सर्व भिंगारवासी उपस्थित राहील। भारतीय जनता पार्टीने नेहमीच संविधान, देशभक्ती, देशाप्रती आदर व्यक्त करत असताना वेगवेगळे अभियान राबवले आहेत। आणि मग आत्ता 15 ऑगस्टच्या दरम्यान भारतीय जनता पार्टीने हर घर तिरंगा असं अभियान राबवलं आहे। त्याबरोबरच आम्ही सगळ्या मंडळात पदयात्रा काढतो आहोत, तिरंगा यात्रा काढतो आहोत आणि त्या तिरंगा यात्रेत आम्ही स्वदेशीचा जागर करतो आहोत। त्याचबरोबर आपल्या सैन्याप्रती, आपल्या शेतकऱ्यांप्रती कृतज्ञतेचा भाव व्यक्त करतो आहोत। आणि या तिरंगा यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण भिंगार शहरातून आत्ता सगळ्या कार्यकर्त्या पदयात्रेत सामील झाले आणि या पदयात्रेच्या माध्यमातून पूर्ण भिंगार शहरात आम्ही आपल्या भारताच्या प्रती एक चांगला संदेश आणि आत्ताची जागतिक परिस्थिती निर्माण झाली आहे। आपण सगळे पाहतोय की जे एक प्रकारची जागतिक स्तरावर दादागिरीची भाषा बोलली जाते, टॅरिफचं वॉर सुरू झालं आहे आणि याला उत्तर काय असेल तर आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी जो या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला नारा दिला आहे, त्या नाऱ्याला अनुसरून आज आम्ही जनजागृती केली, लोकांना स्वदेशी वस्तू वापरण्याचं आवाहन केलं। त्याचबरोबर आपल्याला इथून पुढच्या काळात आत्मनिर्भर व्हावं लागेल। आपल्याला विदेशांच्या वस्तूंवरची आपली जी अवलंबित्व आहे ते संपवावं लागेल आणि त्यासाठी ही जनजागृती रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली आम्ही आयोजित केली होती। या रॅलीमध्ये भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे राज्य सदस्य, राज्य कार्यकारिणी सदस्य माननीय सुनीलजी रामदासी साहेब, त्याचबरोबर भिंगारचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री महेश नामदे, वसंतजी राठोड, गणेशजी दहीहंडे, मंडळाचे अध्यक्ष सचिनजी जाधव, प्रज्वत लुडिया, रवीजी बाकलीवाल, त्याचबरोबर सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि या रॅलीच्या माध्यमातून आम्ही एक प्रकारचा संदेश सगळ्या महाराष्ट्रातल्या भारताच्या लोकांपर्यंत पोहोचवतो आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या रॅल्या सर्व मंडळ स्तरावर, बूथ स्तरावर आयोजित केले जात आहेत। मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो की अशा तिरंगा यात्रेत, हर घर तिरंगा या मोहिमेत आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि आपण आपल्या घरावर तिरंगा ध्वज 13 तारखेला आपल्या घरावर प्रत्येकाने लावावा आणि साधारणतः 15 ऑगस्टला संध्याकाळी 5 वाजता सन्मानपूर्वक तो ध्वज आपण उतरवायचा आहे। अशा पद्धतीचं मी अहिल्यानगर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्या सगळ्यांना आवाहन करतो। धन्यवाद। जय हिंद, जय। सुनील रामदासी म्हणाले, भिंगारमध्ये
झालेल्या तिरंगा यात्रेचे उत्कृष्ट नियोजन भिंगार मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. देशात विरोधक जाणून बुजून विचित्र वातावरण निर्माण करत आहेत. ऑपरेशन सिंदूर निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून विमर्श पसरवत आहेत. मात्र त्यांच्या या प्रश्नचिन्हांनी काहीही फरक पडणार नाही. भाजपने नागरिकांमध्ये देशभक्तीच्या जनजागृतीसाठी या तिरंगा यात्रेचे आयोजन केले आहे. आज भिंगारच्या मंडळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. ही तिरंगा रॅली अतिशय चांगल्या प्रकारे पार पडली. याचं नियोजन मंडळाचे अध्यक्ष श्री सचिन जाधव यांनी अतिशय उत्कृष्टपणे नियोजन केलेलं होतं. या रॅलीसाठी आमच्या महानगरचे अध्यक्ष माननीय अनिलजी मोहिते, त्याचप्रमाणे श्री नामदे आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या रॅलीचं महत्त्व हे आत्ताच आमच्या अध्यक्षांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे. आज भारतामध्ये जे आहे एक वेगळी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडनं होत आहे. आज आपण पाहिलं असं सिंदूरवर प्रश्नचिन्ह उत्पन्न करणं, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं, जे टेरिफ वॉर आत्ता सुरू झालेला आहे त्याच्या बाबतीत पण सरकारला प्रश्न विचारणं, याच्यातून एक नेरेटिव्ह जो आहे तो भारतामध्ये निर्माण केला जातो आणि त्याच्यासाठीच एक जनजागृती म्हणा, देशाप्रती आपला अभिमान म्हणा आणि तिरंग्यावर आपला आणि आपल्या सैन्यावर असलेला विश्वास दाखवण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं 10 ते 15 तारखेपर्यंत या तिरंगा यात्रा ज्या आहेत त्या आयोजित केलेल्या आहेत. या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावर भिंगारवासीय सुद्धा सहभागी झालेले होते. आज आपण बघितलं असं की सिंदूर वॉर जे आहे झालेलं आहे त्याच्याबद्दल जे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते प्रश्न नुसत्या सरकारबद्दल नाही तर आपल्या सैन्यावर एक अविश्वास दाखवण्याचा प्रकार आहे. आणि म्हणूनच आपल्या सैन्याने जे शौर्य गाजवलं, जो पराक्रम केला आणि शत्रूला जे चारीमुंड्या चीत केलं, त्यांचं गौरव करणं आणि तिरंग्याचा जो आहे तो आपण अभिमान वाढवण्यासाठी या तिरंगा यात्रा ज्या आहे त्या ठिकठिकाणी आयोजित केलेल्या आहेत. अध्यक्षांनी आत्ता जाहीर केलेलंच आहे की येता 14 तारखेला आणि 15 तारखेला प्रत्येक नागरिकांना आपल्या घरावर तिरंगा लावून आपला देशाभिमान, आपल्या सैन्याप्रती असलेली निष्ठा, आपल्या सैन्याप्रती असलेलं प्रेम जे व्यक्त करावं आणि आमच्या तिरंगा यात्रेमध्ये जे आहे ते सहभागी व्हावं. धन्यवाद. सचिन जाधव म्हणाले, देशाच्या प्रगतीसाठी नागरिकांमध्ये देशप्रेम निर्माण होणे आवश्यक आहे. यासाठीच भाजपच्या वतीने घर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे. भिंगार शहरात या अभियानास व तिरंगा यात्रेस मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. सर्व नागरिकांनी 13 ते ऑगस्ट 15 दरम्यान आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावावा असे आवाहन केले. आज भिंगार मंडळामध्ये प्रदेशाच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब तसेच आपले जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच शहर जिल्हाध्यक्ष मोदी साहेब आणि या हर घर तिरंगाचे संयोजक ज्येष्ठ नेते रामदास साहेब यांच्या सूचनेनुसार आपण भिंगार शहरामध्ये हर घर तिरंगा यात्रा पदयात्रेचं आयोजन केलं होतं. आयोजन याच्यासाठी केलं की लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे, देशभक्ती वाढली पाहिजे. त्या पद्धतीने या पूर्ण भिंगार मंडळामध्ये आपण यात्रा काढली आणि ज्या आत्ताच अध्यक्ष महोदयांनी आणि रामदास साहेबांनी बरेचसे विषय चर्चा केली त्याच भावनेनी देशभक्ती जास्तीत जास्त वाढावी या ठिकाणी मी नमूद करतो आणि थांबतो. धन्यवाद. आज या ठिकाणी माननीय महाराष्ट्र प्रदेशचे रवींद्र चव्हाण साहेब यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टी भिंगार मंडळातर्फे जे तिरंगा पदयात्रा रॅली काढण्यात आली. जिल्हा शहराध्यक्ष मोहिते साहेब, परत रामदास साहेब होते, परत रासकर साहेब, नगर शहराचे ज्येष्ठ कार्यकर्ते व पदाधिकारी सर्व उपस्थित होते व भिंगारचे ज्येष्ठ पदाधिकारी व सर्व सहकारी पदाधिकारी उपस्थित होते. त्यांचे धन्यवाद. आणि ही रॅली काढण्याचा म्हणजे उद्देश आपले जे आपले भारतीय किंवा जे नागरिक आहेत त्यांच्या मनात येणार देशाबद्दल प्रेम जागृत झालं पाहिजे, देशभावना जागृत झाली पाहिजे, हेच एक उद्देश आहे. यावेळी महेश नामदे, महिला आघाडीच्या अध्यक्षा ज्योत्सना मुंगी, माजी अध्यक्ष श्याम बोळे आदींनी मनोगत व्यक्त केली. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते दामोदर माखीजा, रवींद्र बाकलीवाल,
मंडलाचे उपाध्यक्ष प्रकाश रासकर, चेतन वसगडेकर, राजू दहीहंडी, सूरज देवतरसे, कोषाध्यक्ष बाळासाहेब धाकतोडे, राजेंद्र फुलारी, सचिन गायकवाड, प्रज्वल लुणिया, संध्या पावसे, सविता कोटा, ललिता नागपुरे, युवा मोर्चा अध्यक्ष भार्गव फुलारी, अमोल निस्ताने आदी पदाधिकारी उपस्थित होते। भारतमातेचा जय जयकार करत ही तिरंगा यात्रा पायी भिंगारमधील गवळीवाडा, शिवाजी चौक, लोहार गल्ली, ब्राह्मण गल्ली, पाटील गल्ली भागात फिरून भिंगार वेशीजवळ सांगता करण्यात आली। प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर।